14 जानेवारी 2026 ला मकर संक्रांती आलेली आहे आणि ह्याच दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे. अतिशय शुभ दिन आपल्याला ह्या दिवशी मिळणार आहे. आणि मकर संक्रांती हा सण प्रत्येक स्त्रीचा आवडतीचा सण असतो. पण आता यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. मग आता हे पिवळ्या रंगाची साडी परिधान नाही करायची, पण बाकीच्या ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या वापरू शकतो का, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गावाकडे काही समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपण सणवार साजरे करत असतो, आपापल्या पद्धतीचं आपण आचरण करत असतो. काही ठिकाणी असं आहे की संक्रांतीला काळ्याच रंगाच्या साड्या घातल्या जातात किंवा बघा, सगळ्यात आधी तर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. म्हणजे मकर संक्रांतीच्याच दिवशी फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही. पण काही ठिकाणी असं आहे की ताई, आमच्याकडे असं आहे की देवीने जे वस्त्र परिधान केले आहे, म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे, तर आमच्याकडे सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घातली जाते. आणि काही ठिकाणी असं आहे की पिवळा रंग जो देवीने परिधान केलेला असतो तो रंग वर्ज्य करायचा असतो. आता मग जे लोक ते साडी घालतात ते चुकीचं आहे का? नाही. प्रत्येक जण आपली रूढी परंपरा पाळत असतं आणि मला तरी वाटतं तेच आपण करावं. कारण जे आपल्याला शिकवलं आहे, आता काही लोक म्हणतात की पिवळ्या रंगाच्या साड्या घालायच्याच नाही, कारण देवी ही पिवळ्या रंगाच्या साडी देवीने परिधान केलेली आहे. पण काही लोक म्हणतात की आमच्याकडे असं आहे की ज्या कलरची साडी देवीने घातली आहे त्याच कलरची साडी आम्ही सुद्धा त्या दिवशी घालतो. आता हे चुकीचं आहे, बरोबर आहे, हे आपल्याला माहिती नाही, पण प्रत्येक जण आपापली चालीरीती पाळत असतं. सगळ्यात आधी पिवळा रंग हा वर्ज्य मांडलेला आहे. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर नक्कीच फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. पण हळदी कुंकवाला, म्हणजे जे रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू चालतं, तिथे तुम्ही घालू शकता, काहीच अडचण नाही. तेव्हा तुम्ही जो पिवळा रंग आहे तो फक्त मकर संक्रांतीपर्यंत त्या दिवशीच, म्हणजे 14 जानेवारीलाच वर्ज्य केला आहे. बाकी नंतर तुम्ही भोगीला घालू शकता, तुम्ही किंक्रातला घालू शकता किंवा तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता, तुमची इच्छा असेल तर. फक्त मकर संक्रांतीच्याच दिवशी तो रंग वर्ज्य केलेला असतो. त्याच्याबरोबर दुसरं महत्वाचं येतं की ताई, आता मकर संक्रांतीला काळ्या रंगाचंच का घालतं? तर बघा, काही ठिकाणी असं असतं की काळा रंग निषिद्ध मानला गेलाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा काळा रंग आपण घालतच नाही. त्या गोष्टीचं खूप पालन करत असतो आपण की काळ्या रंगाचं कुठलंच काही आपण घालत नाही. पण मकर संक्रांती असा सण आहे की आवर्जून आपण हळदी कुंकू करतानाही काळा रंग घालत असतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा काळा रंग घालत असतो. याचं कारण तुम्हाला सांगते. एक तर थंडी खूप जास्त पडलेली आहे आणि आपल्याला जे व्हिटॅमिन डी आहे, ज्याला ड जीवनसत्व आहे, ते सूर्याकडनं मिळत नाही. आणि खरं तर मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायचं पण हेच कारण असतं की आपण संपूर्ण उन्हाच्या प्रकाशाखाली यावं आणि व्हिटॅमिन डी आपल्याला मिळावं. आणि आपण बघा, उन्हाळ्यात आपण काळा रंग घालतो का नाही, कारण खूप ऊन लागलं आपल्याला, एकदम गरम होईल. पण आपण थंडीमध्ये काळा रंग घालतो कारण जे काही सूर्याची किरणे आहेत ते काळ्या रंगावर जास्त प्रमाणात येतात आणि तेवढी ऊब आपल्याला मिळते, म्हणून काळा रंग आपण घालत असतो. तर हे त्यामागचं कारण आहे. आता काही ठिकाणी असं आहे की काळा रंग अजिबात घालत नाही. मग ताई, पिवळा घालू नाही शकत, काळा घालू नाही शकत, मग कुठलं घालू शकतो? तर नक्कीच तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करू शकता. आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा लाल, हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता किंवा अगदी तुम्ही भगवा रंग तुम्ही परिधान करू शकता. तुमच्याकडे ज्या कलरच्या साड्या आहेत त्या तुम्ही घालू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही. पण अगेन, काही ठिकाणी असं आहे की ताई, आमच्याकडे पिवळाच रंग घातला जातो. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर आवर्जून तुम्ही ती पद्धत पाळावी. शेवटी प्रत्येकाचं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या गोष्टी, रूढी परंपरा आवर्जून पाळाव्या. त्याच्याबरोबर येतं की ताई, आता एक तर नवीन सण आहे आपल्याकडे. असं असतं बघा की जेव्हा मुलीचा पहिली संक्रांत असते तेव्हा आई मुलीला वाण देते, आई मुलीला साडी घेते, आई मुलीला बांगड्या वगैरे भरते. आणि आजही ती रूढी परंपरा आहे की प्रत्येक संक्रांतीला आई मुलीला बांगड्या भरते. आपण भले माहेरी जाऊ शकत नाही, पण आई पैसे देते. आणि आजही, म्हणजे आमच्याकडे पण ती पद्धत आहे की जेव्हाही माहेरी गेली जातं तेव्हा, आता बांगड्या वगैरे तर कोणी काही भरत नाही, पण आई वडील बांगड्याचे पैसे दरवेळेस, मग तुम्ही कधी पण जा, दिवाळीला जा, संक्रांतीच्या आधी जा, उन्हाळ्याच्या सुट्टीला जा, आमच्याकडे संपूर्ण कुटुंबातल्या मुलींना बांगड्या भरायला पैसे दिले जातात. साडी घेतली जाते, बांगड्या, आता आजकाल तर साड्याचं पण असं होतं, पण पैसे देतात की हे घे 200 रुपये, तू बांगड्या भर. तर ही परंपरा आहे. मग आता आपण जेव्हा संक्रांत असते तर पहिली संक्रांत आहे की ताई, आई आम्हाला साडी देणार आहे.
तुमच्याकडे जर काळा रंग घातलाच जात नाही तर तुम्ही ती साडी घेऊ नका. किंवा काही ठिकाणी असं असतं की पहिली संक्रांत आहे, खूप छान पद्धतीने साजरी केली जाते, तुमच्याकडे काळा रंग असेल तर तो घालू शकता. पण अगेन असतं ना की अगं ताई आत्ताच लग्न झालंय आणि पहिली संक्रांत आलेली आहे, मग काळा रंग आई मला देते, मी घेऊ का? बघा, तुमच्याकडे जर काळा रंग घालत असेल तर तुम्ही घ्यावी, आणि जर नसेल तुमच्याकडे काळा रंग परिधान करत तर नका घेऊ. दुसरा रंग आहे, मग तुम्ही लाल घ्या, हिरवा घ्या, असंख्य कलर आहे, म्हणजे नको सप्तरंगापेक्षा पण जास्त रंग आता आलेले आहे, ते तुम्ही घालू शकता किंवा ती साडी तुम्ही घेऊ शकता. शेवटी भाव आणि भक्ती खूप महत्वाची आहे. बऱ्याच महिला काळ्या रंगाची साडी घालून म्हणजे हळदी कुंकू करत असतात. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर करू शकता. पण काही महिलांचं असं असतं की अजिबात नाही ताई, अगं हळदी कुंकवाचा सण आहे, मग आपण काही काळा रंग घालायचं का? तर बघा, हे प्रत्येकाच्या मांडण्यावर आहे, प्रत्येकाच्या न मांडण्यावर आहे. जिथे भक्ती आहे तिकडे परमेश्वर असतोच. पण एवढंच की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग काही घालत नाही, काळा रंग वापरून कुठलंही काही करत नाही. पण संक्रांतीच्या काळात आवर्जून काळं घालावं लागतं. त्याचं कारणच एक आहे की सूर्याकडनं जे काही जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळावे, बाकी दुसरं काही नाही. मग आता तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती करावी. सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न, अगं बाई, जर पिवळ्या रंगावर संक्रांत आहे तर पिवळं काहीच घालायचं नाही का? मग तुम्ही हरभरा डाळ वापरायची नाही का? तुम्ही हळकुंड वापरायचं नाही का? तुम्ही हळदीचा वापर करायचा नाही का? तर असं अजिबात नाही आहे. सगळं हळदीचा वापर तुम्ही करा, तुम्ही डाळीचा वापर करा, फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही असं सांगितलं आहे. याचा अर्थ मग हळद वापरायची नाही आणि कुठली डाळ वापरायची नाही, कुठलं पिवळं काहीच वापरायचं नाही, किंवा देवाला पण काय म्हणतात पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही, तर असं अजिबात नाही आहे. परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. हे नियम जे काही आहे ते माणसाला आहे आणि माणसं ते पाळत असतात. देवाला असं अजिबात नाही आहे. हळदी कुंकू तुम्ही आवर्जून वापरावं, किंवा कुठली डाळ असेल ती वापरावी. जे काही पिवळं आहे ते तुम्ही वापरावं. तर आम्ही पिवळं दान करू शकतो का? नक्कीच करू शकता, काहीच अडचण नाही. फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आहे हे सांगितलंय. बाकी कुठलेच नियम नाहीये. मग ताई पिवळं खाऊ का आणि पिवळं दान करू का? बरेच प्रश्न आता सुरू झाले आहे की ताई हळदीचं दूध पिऊ शकतो का, किंवा डाळ वापरू शकतो का? बिनधास्त वापरू शकता. हे प्रत्येकाच्या मांडण्यावर आहे. तर हळदीचा किंवा त्या पिवळ्या रंगाचा, पिवळ्या साडीचा संबंध आहे, पण बाकीचं पिवळं काहीच वर्ज्य नाही आहे. तुम्ही खरेदी पण करू शकता. हळद कुंकू बऱ्याच लोक आपण वाण म्हणून वाटत असतो, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. असं काहीच नाही आहे, हे तुम्ही डोक्यातून काढा. बऱ्याच वेळा असं होतं, आजकाल वेल्वेटच्या बांगड्या आलेल्या आहे, किंवा बेंटेक्सच्या बांगड्या आलेल्या आहे, खड्यांच्या एकदम विविध प्रकारच्या बांगड्या आलेल्या आहेत. पण खरं सांगू का, जी शोभा हिरव्या चुड्यावर आहे ना, जी कशावरच नाही. तुम्ही किती पण पैठणी घ्या, तुम्ही किती महागाची 1,00,000ची पैठणी घ्या, पण जोपर्यंत हिरवा चुडा हातात येत नाही तोपर्यंत आपल्यालाच शोभा येत नाही. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने नक्कीच हिरव्या रंगाच्या बांगड्या, ज्याने तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार आहे, हिरव्या रंगाच्याच बांगड्या परिधान कराव्या. आपल्याकडे ती पद्धत आहे की आई लेकीला बांगड्या भरत असते, तुमच्याकडे पण असेल, ती नक्कीच असेल. तर हिरव्याच रंगाच्या बांगड्या परिधान करा. आणि नक्की तुमची यथाशक्ती असेल तर कुठल्या पण स्त्रीला, सवाष्णी वगैरे नाही, कुठल्या पण स्त्रीला तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करा. नक्कीच चांगलं असतं ते. हे सवाष्णीचं देणं असतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. पण तुम्ही स्वतः सुद्धा हिरव्या रंगाची बांगडी तुम्ही परिधान करू शकता. त्याच्याबरोबर ती लाखेची बांगडी, त्या लाखेला पण खूप महत्व आहे. आजकाल बाजारात आरामशीर 50-60 रुपयाला 2 बांगड्या येतात. त्या हिरव्या रंगाच्या बांगडीबरोबर लाखेची एक बांगडी आपल्या हातात असावी, याने नक्कीच आपलं सौंदर्य खुलून दिसतं, यात काही शंका नाही. भले तुम्ही किती पण वेल्वेटच्या, सोन्याच्या, आता काही सोनं पण वापरू नये का, तर असं अजिबात नाही बरं का. तुम्ही सोनं घालू शकता, रोजच्या वापराचं सोनं घालू शकता, सोनं वापरू शकता. संक्रांतीचा आणि सोन्याचा काही संबंध नाही. सोनं खरेदी करू शकता का? नक्कीच. तुम्ही असेल तुमचं बजेट तर नक्कीच तुम्ही सोनं पण खरेदी करू शकता. याचा आणि त्याचा काही संबंध नाही. फक्त वस्त्र सांगितलं आहे. पण काही काही घरात वस्त्र सुद्धा तेच घातलं जातं. काही लोक पाळत नाही. प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं, आपण त्याच्याबरोबर भाष्य करू नये. पण तुमच्या घरात जर ती पद्धत असेल तर नक्कीच ती पाळावी. आणि त्याच्याबरोबर हिरव्या बांगड्या नक्कीच या मकर संक्रांतीच्या अवचित्त साधून आपणही परिधान कराव्या. आणि आपल्या घरात जर ती पद्धत आहे की आपली आई आपल्या लेकीला बांगड्या भरते, तर नक्कीच 1 डझन बांगड्या आणून ठेवायला. आणि आपल्या सणवार असलं, लग्न कार्य असतं, तर त्या बांगड्या आपण घालतच असतो. त्याच्याशिवाय शोभाच नाही आहे. कुठल्याही लग्नाची सुरुवात ही बांगड्या भरण्यापासूनच केली जाते. तुमच्याकडे पण ती पद्धत असेल नक्कीच. तर ह्या माहिती होती, हे महत्व होतं. नक्कीच तुम्ही पण ते फॉलो करा आणि छानपैकी मकर संक्रांत साजरी करावी. नाही ना,
पिवळा रंग, दुसरा साड्या घालून आनंद लुटण्याचा सण आहे. प्रत्येक सण हा आनंद लुटण्याचा आहे, आनंद देण्याचा आहे, आनंद घेण्याचा आहे. त्याच पद्धतीने आपण ते सण नक्की साजरे करावे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.